तर बघितला का नाही मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ कसा छान वाटला का नाही? तर आपल्याला सुद्धा तसा व्हिडिओ बनवायचा आहे आणि बऱ्याच जणांना तो व्हिडिओ बनवू वाटतोय पण त्यांना माहित नाही कसा बनवायचा आहे ते. तर त्याच्यासाठी आपण घेतली बघा ही बाटली पाण्याची, 10 रुपयावाली पाण्याची बाटली, मोकळी आहे पण पाणी नाही त्याच्यात. आणि त्याला बीळ पाडायसाठी घेतली आपण ही सुई. हे तुम्ही म्हणता ही काय लोंबते, हे आहे द्वारा त्याचा. हे कुठं सुई हरवू नये म्हणून आपण त्याला द्वारा वावलेला आहे. आपली लेपाट गोदाडे शिवायची सुई आहे बघा. आणि त्याने आपल्याला काय करायचं आहे, असं बाटलीला लहान लहान छिद्र पाडायचेत बघा. बघू शकता तुम्ही, जवळ पाडा आणि जवळ पाडायचेत बघा. आपल्याला अशी गोल घ्यायच्यात होल, बघू शकता तुम्ही. दिसतंय ना तुम्हाला? तर अशा पद्धतीने आपल्याला बाटलीला छिद्र पाडून घ्यायच्यात बघा भरपूर. तर हे बघा मित्रांनो, आपले बऱ्यापैकी होल तयार करून झालेत. मी जवळजवळ घेतल्यात सगळे होल. आपण दिसतात ना तुम्हाला मोबाईलमध्ये, हे सगळे होल आहेत बघा. तर झालेत आपले होल पाडून. तर एकदा ट्राय करून बघू आपण यातून कसा पाण्याचा फवारा म्हणजे कारंजे उडतात ते बघू. त्यासाठी आपली बाटली तयार झाली का बघू आपण. तर चला जरा ये. तर हे बघा, आता आपण बाटलीत पाणी भरतोय. हां बस, त्या होलमुळे तेवढंच पाणी बसतं. तर झालं मित्रांनो आपलं पाणी भरून. हा एकदाच की. तर बघितलं ना मित्रांनो कसं भारी वाटलं ते. पण सगळ्यात भारी कधी वाटतं माहिती आहे का ती? रात्रीच्या टायमिंगला. आता हे दिवसा जरा उजेड असतो त्यामुळं पाण्याचा कलर पांढराच आहे आणि जरा उजेड पण असल्यामुळं ते काही लवकर लक्षात येत नाही. त्यासाठी त्याला योग्य टायमिंग म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला. आणि त्याला एकदम भारी इफेक्ट येण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? जर आपल्याकडे लाल लाईट किंवा हिरवी लाईट जर असेल ना, त्यातले त्यात लाल लाईट जर असेल, लाल लाईटचा प्रकाश, तर आणखीन उत्तम भारीपैकी असं त्या कारंज्या उडलेल्या दिसतात बघा. कलरमध्ये छान. हां, कलरमध्ये एकदम भारी वाटतात बघा, लाईटच्या कलरमध्ये. तर आम्ही केलाय, तुम्ही पण करून बघा. आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.